नमस्कार, मी समृद्धी किचन वर्ल्ड मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आपण बनवणार आहोत एक छान असा पदार्थ, कढी गोळे किंवा भज्याची कढी आपण त्याला म्हणू शकतो। त्याच्यासाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे। आपण त्याच्यात हळद टाकून कढी करणार आहोत। जिरे, मोहरी, हळद, इथे मी थोडेसे मेथी दाणे घेतले, भिजत घातले होते मी, ते भिजून त्याचं पाणी काढून इथे मेथी दाणे घेतले। वाळलेल्या 3-4 मिरच्या आहे, त्या पण आपल्याला घ्यायच्या इथे टाकायला कढीत। आणि भरपूर असा कढीपत्ता इथे घेतलाय। त्याच्यात आपल्याला हिरवी मिरची ही वाटून टाकायची, म्हणून मी इथे हे वाटून घेतलेलं आहे, हिरवी मिरची, लसूण आणि मीठ टाकून। त्याच्यानंतर भज्यासाठी आपल्याला हे बेसन पीठ लागणार आहे, बारीक मीठ, कढीत आपण जाड मीठ वापरणार आहोत। आणि हे जे मिश्रण आहे ते मी ताकात डाळीचं पीठ मिक्स करून मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे फिरून। ते तुम्ही बघू शकता, घट्ट असं हे मिश्रण आपलं झालेलं आहे तयार। ते कढीसाठी आपण इथं वापरणार आहोत। आणि भरपूर अशी कोथिंबीर आपल्याला नंतर वरून टाकण्यासाठी मी इथं कापून ठेवलेली आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी पातेल्यात तेल टाकून घेतलेलं आहे, गॅस चालू केलेला आहे, तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे मी आता। आपलं तेल इथं गरम झालेलं आहे, आपण मस्त मोहरी त्याच्यात अशी फोडून घेणार आहोत। फोडलेल्या मोहरीची चव काही वेगळीच लागते। त्याच्यानंतर आपण जिरे टाकून घेणार आहोत त्याच्यात। मोहरी छान तडतड होती आपली। याच्यात आता आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे। इथं मी कढीपत्ता टाकून घेते आता। भरपूर असा कढीपत्ता टाकायचा आपल्याला, कढीच करायची म्हटल्यावर कढीपत्ता भरपूर पाहिजेच। त्याच्यानंतर इथं मी आता हे हिरवी मिरची वाटलेलं मिश्रण ते टाकणार आहे। तिखट फिक्कट तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता। छान हे परतून घ्यायचं मिश्रण आपल्याला। तेल खूप गरम झालं, तुम्ही इथं गॅस बंद केला होता, मी परत चालू करून घेते गॅस। मिरची आपली परतून झालेली आहे याच्यात। आता आपण हे मेथी दाणे जे घेतले ते याच्यात टाकून घेणार आहोत। त्याच्याने छान अशी टेस्ट येणार आहे आपल्या कढीला। त्याच्यानंतर इथं ज्या मी मिरच्या घेतल्या होत्या, लाल मिरच्या, त्या पण याच्यात परतून घेणार आहे। मेथी दाण्यांचा छान वास येतोय। आता इथं आपण हळद टाकणार आहोत, हळदीची कढी ही आपली। आणि शेवट मीठ टाकून आपण याच्यात आपलं जे ताक आहे ते टाकून घेणार आहोत। छान असा रंग आलाय आपल्या कढीला। आता मी याच्यात हे ताक जे केलं होतं ते टाकून घेणार आहे। घरी केलेला माझा आंबट ताक होतं, त्याची मस्त अशी कढी होणार आहे आता आपली। छान रंग आलेला आहे कढीला। आपल्या इथं ताक टाकल्यानंतर मी त्याच्यात थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे। जास्त घट्ट करायची नाही आपल्याला ही कढी, कारण त्याच्यानंतर आपण त्याच्यात भजेचे सोडणार आहोत ना, त्याच्यामुळे आपली कढी अजून घट्ट होणार आहे। त्याच्यामुळे आधी आपण थोडीशी अशी पातळसर ठेवणार आहोत, जास्त पण पातळ नाही करायची आहे। आता मी हिला छान उकळवून घेते। आपल्या कढीला इथं छान उकळ आलेली आहे। आता आपण तिला इकडं साईडवर ठेवून घेणार आहोत आणि भज्याची तयारी करणार आहोत।
इथं आपल्याला भज्याचं पीठ मळून घ्यायचं आहे. आता याच्यात मी हे हिरव्या मिरचीचं वाटलेलं थोडं हे वाटण मिश्रण टाकणार आहे. त्याच्यात थोडंसं बारीक मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि सोडा पण थोडासा टाकायचा आहे, जेणेकरून आपले भजे असे छान आतून जाळीदार होतील. इथं आपले भजे तळून झालेले सगळे. मी आता हे कढईत टाकून घेणार आहे. मी तर प्रमाणातच भजे टाकलेले, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जास्तही टाकू शकता. कोथिंबीर आपली राहिली, आता मी याच्यात वरून कोथिंबीर छान अशी टाकून घेणार आहे. मस्त अशी छान अशी आपली कढी दिसतीये, तुम्ही बघू शकता. आता 2 मिनिटं मी याच्यावर झाकण ठेवणार आहे भजे आपले भिजण्यासाठी. इथं छान अशी आपली कढी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान असा कलर पण आलेला आहे आपल्या कढीला आणि त्याच्यात हे गोळे असे छान तरंगताय भजे, तुम्ही बघू शकता. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी कशी वाटली ती कमेंट करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.